माणसाचं लग्न जिथे होणार आहे तिथेच होतं, मग त्यापासून तुम्ही कितीही दूर पळा। रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले, या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे? ब्रह्मदेवांनी कुंडली पाहून सांगितले, समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे त्याच्याबरोबर होणार आहे। रावणास राग आला, माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही। त्याने नोकरांना सांगितले, याला समुद्रात फेकून द्या। नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकले। तो मुलगा एका बेटावर पोहोचला। तिथला राजा वारला होता। लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याच्या मागे फिरत होते। हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली। लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले। मुलगा वयात आला। रावणाची कन्या उपवर झाली। बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला। रावणाने पाहुणचाराकरता जावयास बोलवले। रावण म्हणाला, ब्रह्मदेव पण हल्ली खोटे बोलतात। त्याने सांगितले होते माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार आहे म्हणून, पण आपण तर राजकुमार आहात। जावाई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे। आणि त्याने पायाचा अंगठा दाखविला। मग रावणास खात्री पटली, या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात। माणसाच्या नशिबात जे आहे तेच होतं, ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते। एकदा गरुडाची आई आजारी पडली। सर्व येऊन भेटत होते। गरुड रोज संध्याकाळी आईस विचारायचा, आज कोण कोण आले होते? आई सर्वांची नावे सांगत होती। एकदा यमराज आले व भेटून गेले, पण जाताना हसले। संध्याकाळी गरुडाने आईस विचारले, आज कोण आले होते? आई म्हणाली, आज यमराज आले होते व जाताना ते हसले। गरुडास शंका आली, का हसले असावे? त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले। यमराज दुसऱ्या दिवशी तिथेही आले। यमराजांना गरुडाने विचारले, आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, पण जाताना आपण हसलात का? यमराज म्हणाले, आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो। त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती। तर तात्पर्य म्हणजे काहींचा मृत्यू एसटीत, काहींचा रेल्वेत, काहींचा विमानात, काहींचा पाण्यात, काहींचा रस्त्यावर, हे सर्व काळाच्या हातात आहे। पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे। काळ कोणत्या रूपात प्रगट होईल कोणालाच माहीत नाही, म्हणून सतत जमेल तसे नामस्मरण करून आपले मनुष्य जीवन सार्थक करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।